नमस्कार मैत्रिणींनो, सर्व आशाताईंचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये अतिशय मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत ऑगस्ट महिन्यातील प्रश्नपत्रिका. तर ही प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे आणि आपला पेपर पण झालेला आहे. तर आपले किती प्रश्न बरोबर आहेत आणि किती चुकीचे आपण सोडवले आहेत ते आज आपण बघणार आहोत की आपले सर्वच प्रश्न उत्तरे आपले बरोबर आहेत. तर प्रत्येक प्रश्न हा आपल्याला सोडवायचा असतो आणि प्रत्येक प्रश्नावर 1 मार्क असतो. तर प्रत्येक प्रश्न हा 5 मार्काचा असतो. तर आपण आता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला आजचा पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. तर हा प्रश्न आपल्याला 5 मार्काचा असतो. तर यामध्ये बघूया. अ आहे, दूषित पाण्यामुळे खालील आजार होतो: डायरिया, निमोनिया, ताप, धनुर्वात. तर याचं उत्तर आहे डायरिया. दूषित पाण्यामुळे डायरिया हा आजार होतो. त्यानंतर ब, ॲनाफिस्ट डासाच्या दूषित मादीमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? तर हिवताप हा ॲनाफिस्ट डासाच्या मादीमुळे होतो. डेंग्यू हा आजार कोणता डास चावल्यामुळे होतो? इजिप्स कुलेक्स विष्णोई, ॲनाफिस्ट इडिस इजिप्त या डासामुळे आपल्याला डेंग्यू हा आजार होतो. नंतर आहे ड, हत्तीरोग आजार कोणत्या डास मार्फत होत असतो? तर क्युलेक्स डास, इडिस, ॲनाफिस्ट या सप्लाय. तर आपल्याला क्युलेक्स डास यामुळे हत्तीरोग होत असतो. विषमजर हा आजार कशामार्फत होतो? दूषित पाणी, दूषित अन्न, हिरव्या पालेभाज्या यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे दूषित पाणी. तर दूषित पाण्यामुळे विषमजर हा आजार होतो. त्यानंतर आहे प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा. याला पण 5 गुण असतात. तर अ आहे हिवताप, ब आहे हत्तीपाय, क आहे चिकनगुनिया, ड आहे डेंग्यू आणि ई आहे झिंका. आणि याचे उत्तर दिलेले आहे इकडे. एक आहे पायावर सुजन, थंडी वाजून ताप, शरीरातून रक्तस्राव, सांधेदुखी, तीव्र ताप आणि स्नायुदुखी. तर हिवताप याचं उत्तर आहे 2, थंडी वाजून ताप येणे. हिवतापामध्ये खूप थंडी वाजत असते. त्याच्यानंतर आहे हत्तीपाय. तर हत्तीपायाचं उत्तर आहे 1, पायावर सुजन येणे. हत्तीपायाचे जे रुग्ण असतात त्याचे पाय, खालचे जे पाय असतात ते हत्त्यासारखे सुजलेले असतात. चिकनगुनिया याचं उत्तर आहे 4, सांधेदुखी. जेव्हा चिकनगुनिया आला होता तेव्हा त्या रुग्णाचे सांधे दुखत होते. तर या आजारामध्ये सांधेदुखी खूप असते. डेंग्यू याचं उत्तर आहे 3, शरीरातून रक्तस्राव. आणि ई आहे झिंका. तर याचे उत्तर आहे तीव्र ताप आणि स्नायुदुखी. अशा प्रकारे जोड्यांमध्ये सुद्धा आपल्याला 5 गुण असतात. त्याच्यानंतर पाहू आपण प्रश्न क्रमांक 3, चूक बरोबर. तर यामध्ये पहिला आहे, सर्वसाधारणपणे प्रौढ डास 8 आठवडे जगतो. चूक की बरोबर? त्याचं उत्तर आहे बरोबर. त्याच्यानंतर आहे 2, जैविक नियंत्रण कार्यक्रम म्हणून गप्पी माशांचा वापर केला जातो. तर याचं उत्तर आहे चूक की बरोबर? उत्तर आहे बरोबर. ॲनाफिलिस्ट डासाची वाढ घाण व गढूळ पाण्यामध्ये होते. तर हे चूक आहे की बरोबर? ते हे चूक आहे. कारण ॲनाफिलिस्ट हा डास जो आहे तो स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालत असतो. एडिस डासापासून चिकनगुनिया आजार होतो. चूक की बरोबर? बरोबर. चिकनगुनिया या आजारात सांधेदुखी जास्त प्रमाणात होत असते. चूक की बरोबर? बरोबर. कारण चिकनगुनियामध्ये खूप अंगदुखी होत असते. जेव्हा हा आजार आला होता तेव्हा या आजाराचे रुग्ण हाताचे जे बोटं आहे, मनगट आहे ते खूप दुखत होते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, एका वाक्यात उत्तरे द्या. प्रश्न पहिला आहे, हिवताप आजार तपासणीसाठी कोणत्या किटचा वापर केला जातो? त्याचं उत्तर आहे हिवताप आजार तपासणीसाठी आडके किट या किटचा वापर केला जातो. प्रश्न आहे 2, हिवताप आजाराचे लक्षणे चिन्हे लिहा. उत्तर आहे डोकेदुखी, थंडी वाजून ताप येणे, घाम फुटणे, त्वचा थंड होणे, खूप थंडी वाजणे आणि जेवणाची इच्छा न होणे हे हिवताप आजाराची लक्षणे आहेत. प्रश्न आहे 3, हत्तीरोग नियंत्रणासाठी सध्या कोणकोणते औषध दिल्या जाते? तर हत्तीरोग नियंत्रणासाठी IDA हे औषध दिल्या जाते. प्रश्न क्रमांक 4,
अतिसार म्हणजे काय? नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात व घनतेत बदल होऊन पाणी व क्षार शौचातून बाहेर फेकले जाणे म्हणजेच अतिसार होय. प्रश्न क्रमांक 5. क्षार संजीवनी कोणत्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दिल्या जाते? उत्तर. अतिसार नियंत्रणासाठी क्षार संजीवनीचा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 5. केस स्टडी. तर केस स्टडी बघूया आपण, कारण आपल्या गावामध्ये अशी केस स्टडी आपल्याला आढळू शकते आणि आपल्याला मग त्याची उपाययोजना काय करावं लागते, काय करता येईल, आपण तेव्हा काय करू. तर हे अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे आपल्याला. पावसाळ्याचे दिवस आहेत. शहापूर या खेड्यात डासाची प्रजनन पैदास होणाऱ्या बऱ्याच जागा नवीन आहेत. यावर्षी नवीन रस्ता बांधण्यात आला आहे, त्यामुळे जागोजागी अनेक खड्डे तयार झाले आहेत. ते सर्व पाण्याने भरले आहेत. 4 वर्षाची राणी तिच्या आईवडिलांबरोबर या खेड्यात राहते. गेले 2 दिवस संध्याकाळी तिला खूपच ताप येतो. तिची आई तिला असंही सांगते की राणी नीट जेवत नाही. तसेच ज्यावेळी राणीला ताप येतो तेव्हा तिला थंडी वाजते. तुम्ही या खेड्यातील अशा आहात. तर बघा किती अतिशय महत्त्वाची ही केस स्टडी आहे, कारण ही केस स्टडी आहे. असा रुग्ण आपल्या गावामध्ये आपल्याला आढळू शकतो की जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात, नाल्या खड्डे भरलेले असतात आणि जे लहान लेकरं आहेत त्यांना असा ताप येऊ शकतो. तर असा जर रुग्ण आपल्याला आढळला एक अशा म्हणून, तर आपण काय करू शकतो यावेळेला? तर आपण प्रश्न बघूया. प्रश्न 1 आहे, राणीला कोणता आजार झाला असेल अशी तुम्हाला शंका येते? तर याचं उत्तर आहे, राणीला हिवताप झाला असेल अशी शंका आपल्याला येत आहे. तर याचं शंका येण्याचं कारण काय? आता आपण समोरचा प्रश्न बघूया की कोणत्या लक्षणावरून तुम्हाला हा आजाराबद्दल शंका येत आहे. तर जे काही लक्षण आहे, कोणती लक्षणं आहे राणीला दिसत आहे, तिची आई कोणती लक्षणं आपल्याला सांगत आहे, त्यावरून आपण या आजाराची आपण शंका आली आहे आपल्याला, हिवतापाची. तर उत्तर आहे, ताप आल्यावर थंडी वाजणे, ठराविक वेळी, म्हणजे तिची आई सांगते की तिला रोज संध्याकाळी ताप येतो आणि ताप जेव्हा तिला येतो तेव्हा तिला खूप थंडी वाटते आणि तिला भूक लागत नाही, म्हणजे तिची जेवणाची इच्छा पण होत नाही. हे जे लक्षण आहे ते हिवतापाचं. यावरून आपल्याला शंका येते की तिला हिवताप झाला आहे. तुम्ही खात्री पटवण्यासाठी काय कराल? तर आपण खात्री पटवण्यासाठी आपण तिचं ब्लड घेऊ आणि तपासणीसाठी पाठवू आणि नंतर आपण RDG किटने सुद्धा तिची लगेच म्हणजे चाचणी करतो आपण. 5 मिनिटामध्ये ती चाचणी करू. त्यानंतर राणीला कोणते उपचार चालू कराल? तर आपण राणीला कोणते उपचार करू? तर वयानुसार आपण तिला पॅरासिटामॉल गोळी देऊ लगेच, आणि RDG किटमध्ये जर तिचे निदान झाले हिवतापाचे तर मग तिला आपण क्लोरोक्विन किंवा आर्टेसुनेट ही औषधे देणार. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5. ताप उतरवण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? तर उत्तर आहे याचे, तिला पॅरासिटामॉल गोळी देणे व हिवतापाचे निदान झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे चालू ठेवणे. ताप कमी करण्यासाठी कोमट पाण्याने अंग पुसणे. ताप जर खूप असेल तर आपण तिला सल्ला देऊ, तिच्या मातेला, तिच्या आईला, की तिचे अंग कोमट पाण्याने पुसून काढणे. उपचार चालू असूनही ताप कमी न झाल्यास व आठवड्यापेक्षा जास्त दिवस टिकल्यास चिकित्सा केंद्रावर पाठवणे अनिवार्य आहे. तर आपण तिला, तिच्या मातेला सांगू की तिच्या आईला सांगू की ताप कमी होत नाही आहे, तर तुम्ही तिचं अंग जे आहे ते कोमट पाण्याने पुसून काढा. आणि औषधोपचार घेतल्यानंतरही 8 दिवसही होत आहे पण तिचा ताप जर कमी होत नसेल तर अशावेळी आपण तिला दवाखान्यामध्ये जाण्याचा सल्ला देऊ आणि दवाखान्यात पाठवू त्या मातेला. तर अशा प्रकारे आपण हे केस स्टडी जी आहे तर ही याचे प्रश्न आपण बघितलेले आहे 5 आणि ते सोडवलेले आहेत. तर असे रुग्ण आपल्याला गावामध्ये आढळतात आणि मोठी व्यक्ती पण असू शकते, लहान व्यक्ती पण असू शकते. तर अशा प्रकारे आपण हा पेपर जो आहे तो सोडवून घेतलेला आहे आणि त्याचे सर्व उत्तर आपण व्यवस्थित लिहिलेले आहे. तर मैत्रिणींनी हे जे काही छोटे छोटे प्रश्न आहे आणि जे उत्तरं आपण लिहिलेले आहे, तर हे छोटे छोटे जे प्रश्न आहे ते आपल्या रोजच्या म्हणजे दैनंदिन जो आपण गृहभेटी करतो किंवा आपण जे काम करतो एक आशा म्हणून, तर हे आपल्याला रोजच्या माहितीचे असणे आवश्यक आहे. आणि हे जे छोटे छोटे प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण हेच प्रश्न आपल्याला वारंवार विचारण्यात येतात आणि विचारलेसुद्धा जातात.
तर हे प्रश्न आपल्याला माहीत असणे आणि लक्षात असणे खूप गरजेचे आहे. त्याच्यामुळे हा जो झालेला पेपर आहे ऑगस्ट महिन्याचा, तर हा पेपर मी आज टाकलेला आहे उत्तरासहित. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया. परत आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय.